असं त्या एका मुलीवरती तिघांनी अत्याचार केलाय। आता बातमी आहे भोंदूबाबा अशोक खरातची। अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड झालाय। सिन्नर पोलीस ठाण्यात खरात विरोधात एकूण 14वा गुन्हा दाखल झालाय। मिरगाव इथल्या जमीन खरेदीत त्याने शेतकऱ्यांची लूट केल्याचं उघड झालंय। पोलिसांनी याच प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय। नोव्हेंबर 2003 ते फेब्रुवारी 2004 या काळात खरातनं जमीन खरेदी करत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं उघड झालंय। अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यावर जादूटोणा आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेत। ईशान्येश्वर मंदिर, खरातचं फार्म हाऊस, आंब्याची बाग असलेली शेती नावावर करत शेतकऱ्यांची लूट करण्यात आली आहे। यावेळी त्याने शेतकऱ्यांना दैवी शक्ती असल्याच्या भूलथापा दिल्यात। तसंच मंदिरासाठी जमीन दिली नाही, विरोध केला तर तुमच्यावर जादूटोणा करून सर्वनाश करेन अशी धमकी दिली। खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात या दोघांनी 2004 साली एकूण 16.5 एकर जमीन 15 लाख रुपयात खरेदी केली होती। खरातच्या इतर कारनाम्यांचा सिन्नरच्या मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर जमीन खरेदीचाही चौकशी आता होणार आहे। तर बंधू अशोक खरात याला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाईल।